स्तुत प्राप्त सभे कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु देहू निवासी संप्रदायाचं मूळ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे संत श्रेष्ठ देहू या गावामध्ये अवतार कार्याला आलेला 2 हाताचा 2 पायाचा तुमच्या आमच्यातलाच एक महात्मा आणि पंढरीश परमात्म्याचं महत्त्व, एकादशीचं महत्त्व आणि ज्या वारीचं महत्त्व पटवून देणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. आजच्या सेवेचं नियोजन प्रयोजन मौजे तीर्थक्षेत्र मोडलीम गाव आणि या मोडलीम गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा कार्तिकी देवशैनी एकादशीचा सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकराच्या वाट्याला आलेले कीर्तन रूपी पुष्प यथामती यथावकाश समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, समर्थ सद्गुरू ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद चंद्रहार बाबा आणि अप्पा तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी तास 1.5 तास गुंपण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल हरिपाठाचा सुद्धा आणखीन आनंद घेता आला असता, पण प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्म कुठेतरी गुंतून ठेवतं. 6ला हरिपाठ चालू झाला असता, 2 तास हरिपाठ आनंदाने पार पडला असता, पण वेळ झाला. मायबाप काय करा, विलाज नाही. काही गोष्टीला वेळेच्या अभावी सर्व गायकांना, सुंदर गायक वादक, सुंदर टाळकरी विनेकरी सर्व श्रोते मंडळी उपस्थित आहात. पण आता प्रत्येकाला एका गोष्टीची चाहूल लागलेली आहे, कारण टाइम ज्याचा झालेला आहे त्या गोष्टीची आठवण होते. विठ्ठल मी आता स्पष्ट बोलायची गरज नाही, कारण आत्ताचा वेळ काय आहे ते मी सांगायची गरज नाही. कारण कीर्तन ऐकण्यासाठी पंच कर्मेंद्र पंच ज्ञानेंद्रिय 11 मन याचा ठाव ठिकाणा जागेवर असेल तर कीर्तन ऐकताना येतं, नाहीतर कीर्तन सांगणारा कितीही जरी बोंबलून सांगितलं तर आपल्या टकोऱ्यात बसत नाही. बघा स्पष्ट बोलतात मंडळी, नाही म्हणतात. कारण ज्याच्यासाठी हा मनुष्य जन्म भगवंताने तुम्हा आम्हाला दिला ते कार्य जर काय असेल, ज्या भगवंताने तुम्हा आम्हाला कोटी मोलाचा नरदेह प्राप्त करून दिला मायबाप, त्या भगवंताचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. पण हा मनुष्य जन्म जन्माला आला, याला जाग करण्यासाठी जे संत आले त्याही पेक्षा त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. एक जगवतो त्याचं नाव देव आहे, जागवतात त्यांचं नाव संत आहे, जगतो त्याचं नाव जीव आहे. विठ्ठल जगवणाऱ्यांनी ड्युटी अप टू डेट केली, जागवणाऱ्यांनी सुद्धा ड्युटी अप टू डेट केली, पण जगणाऱ्यांनी थोडा विचार करून जगावं. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही. देवशैनी एकादशी निमित्त भगवान पंढरीश परमात्म्याच्या अनंत नामघोषासाठी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात लाखो भाविक देहू आणि आळंदीहून पंढरपुराकडे मार्गस्थ झाले आणि आज एकादशीचे स्नान करून पंढरीश परमात्म्याच्या या दरबारामध्ये सगळी मंडळी उपस्थित झाली. पण पंढरीश परमात्मा ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत आलेल्या मंडळीला किती लोकांना पंढरीश परमात्म्याचं महत्त्व कळलं. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद हृदयस्थान श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद हृदयस्थान रामदास बाबा हे थोर महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटले नसते तर आपल्याला सुद्धा पंढरी कळली नसती. विठ्ठल साधूने आपल्याला सांगितलं बाबा पंढरी कुठे आहे ही लक्षात प्रत्येकाच्या आणून दिली. कारण ज्या पंढरीला आम्ही जातो ती पंढरी खरी आहे का खोटी आहे, आणि जी पंढरी ज्या पंढरीमध्ये वास करतो ती पंढरी खरी आहे का खोटी, याचं महत्त्व आपल्याला साधू संतांनी पटवून दिलं. पहा, देवाचं कार्य देवाने केलं, संतांचं कार्य संतांनी केलं. एक जगवतो त्याचं नाव देव आहे, जागवतात त्यांचं नाव संत आहे, जगतो त्याचं नाव जीव आहे. आता जगणाऱ्यांनी थोडा विचार करून जगावं. मगाशी मी बोलून गेलो, आम्हाला कोटी मोलाचं नरदेह 83,83,999 वेळा भटकंती केल्यानंतर पाप पुण्य समान झालं, आम्ही या कर्मभूमीमध्ये आलो. पण कशासाठी आलो कबीरदासजी म्हणतात, अरे औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया, बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया बे, बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया, बंगला खूब बनाया बे अंदर को बनाया अंदर नारायण
अंतर नारायण सोया बंगला खूप बनाया वे अंदर नारायण सोया बंगला खूप बनाया वे अंदर नारायण सोया बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं देखे यही तो गुरु का चंबा बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया भगवंताने कोटी मोलाचा बंगला आम्हाला फुकट दिलेला आहे पण या बंगल्याची किंमत जोपर्यंत साधुरूपी ब्राह्मण भेटत नाही तोपर्यंत शांती होत नाही विठ्ठल तुकोबारायांना काही मंडळीने विचारल्यानंतर तुकोबारा म्हणतात भगवंतानी कोटी मोलाचा नरदेव फुकट दिला पण फुकट दिलेल्या देहाची किंमत किती लोकांना कळते बोलायला सगळ्यांना येतं सांगायला सगळ्यांना येतं पण तो बंगला जर पाहायचा असेल त्या बंगल्याची किंमत पाहायची असेल जोपर्यंत जीवनामध्ये साधूचा बोध होत नाही तोपर्यंत बंगल्याची किंमत कळत नाही आणि बंगल्याची किंमत कळावी पंढरीश परमात्म्याच्या पंढरपुराचं महत्व कळावं युगे 28 विटेवर उभा आहे ज्यांच्यासाठी उभा आहे तो भाविक कसा आहे हे शोधण्यासाठी साधूची गाठ पाडायला पाहिजे जोपर्यंत साधू जीवनामध्ये येत नाही ना मायबाप तोपर्यंत 96 पिढ्या वाऱ्या केल्या तरी पंढरीश परमात्मा आमच्या भेटीला येणार नाही झाडावरी मुंगळा करियर धारा आणि तैशा माझ्या वाऱ्या पंढरीच्या मुंगळा झाडावरती जातो आणि खाली येतो पण जसा मुंगळाची खाली वरी करतो तसा आमचा आळंदी आणि पंढरपूरची वारी होईल याच्यात आम्हाला साध्य काही होणार नाही आणि साध्यच करायचं असेल तर माऊली ज्ञानोबरायच्या हरिपाठात मगाशी कोणीतरी म्हणत होतं बघा न लगती सायास माता पंढरपूरला पूर्वीचं नाव काय हो दिंडीरा वन म्हटलं जातं न लगती सायास कोणत्या वनाला त्या वनाला नाही संत एकांती बैसले त्या मेळ्यामध्ये गेलो पाहिजे आणि त्या मेळ्यामध्ये साधून दिलेलं तत्व हे अनादिकालापासून चालत आलेलं आहे माझ्या तुकोबारायला बाबाजी चैतन्याच्या कृपेनं कळालं तो दिवस होता माघ शुद्ध दशमी पाहुणी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे माघ शुद्ध दशमीचा दिवस होता गंगा स्नानाला जाता जाता चैतन्यनाथांनी कृपा केली मस्तकावरती हात ठेवला आणि प्रसाद दिला तुकोबारायांना काय प्रसाद दिला हो आता तुम्हाला मिळाला नाही का आता ते बी माईकवर सांगायचं का तुम्हाला साधून दिलेले शब्द हे साधूचा प्रसाद आहे भगवंताचा प्रसाद आहे आणि त्या प्रसादासाठी आपण 83,83,999 वेळा भटकंती करत 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 काकटाळी न्यायाप्रमाणे हा मनुष्य जन्म मिळाला आणि या मनुष्य जन्माला आल्यानंतर आम्हाला ती गोष्ट साधूच्या कृपेनं कळाली पण संत संमेलनामध्ये तीर्थक्षेत्राला जात असताना ज्या वारीचं महत्व साधूची कृपा कळून घेण्यासाठी ज्ञानोबा निवृत्ती सोपान काका मुक्ताबाई नामदेवरायला घेऊन निघाले पण गोरोबा काकाचं थापटणं लक्षात आलं की खरा पांडुरंग कुठे पंढरीश परमात्म्याने नामदेवरायांना कुठं पाठवलं औंढ्याला पाठवलं नामदेवरायला पंढरपूरमध्ये जर पांडुरंग दिसला असता तर औंढ्याला जायची गरज असती का योग्य 28 विटेवर उभा आहे तो भाविकासाठी आहे पण तो भाविकासाठी उभा आहे पण कोणत्या भाविकासाठी आहे अरे ज्याला काया नगरी पंढरपूर कळली आत्माराम नावाचा पांडुरंग कळला त्याच्यासाठी तो वाट पाहतोय कोणासाठी वाट पाहायला तो मोकळा नाही उभा हा भाविकासाठी कोणत्या भाविकासाठी देवाच्या आवडीचं जे करतात त्यांच्यासाठी विठ्ठल पस्तीसावी वारी आहे महाराज 35वी महाराज तुमचे पाय कुठे पाय पडू दे
35वी वारी जरी झाली ना राजा, अरे जोपर्यंत अस्तित्वाची जाणीव जर झाली नसेल, मी कोण आहे ओळखता आलं नसेल, तर दगडाचा बसलेला उभे विटीवर तो कधी भेटेल? अरे तो भेटावा जर असं वाटेल तर साधूचा बोध आहे, साधूच्या बोधाची गरज आहे. आणि साधू जीवनामध्ये जोपर्यंत भेटत नाहीत, नामदेवराय म्हणले आम्हाला विसोबा काकाच्या कृपेनं कळालं, पण आम्ही नेमकं काय केलं, आमचा आत्तापर्यंतचा परमार्थ कुठे गेला? तर नामदेवरायला विचार करावा लागला. आमचं पुण्य आज फळाला आलं ज्या दिवशी आम्हाला विसोबा खेचर भेटले. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मो जन्मी जन्मीचं पुण्य फळाला आलं. विसोबा काकांकडे पाठवलं, विसोबा काकाची भेट झाली. तुकोबारायांना बाबाजी चैतन्य जाण्याकडं तुकोबारायच्या 22 वर्षाचा परमार्थ फळाला आला. काय परमार्थ केला तुकोबाराय? आजकालचा परमार्थ नव्हता, 8 पिढ्याचा परमार्थ होता. 8 पिढ्याचा परमार्थ बाबाजी चैतन्याची भेट झाल्यानंतर फळाला आला. सांगा ना तुकोबाराय, नेमकं बाबाजी चैतन्याकडनं मिळालं तर काय? तुकोबारायला कळालं माझं जीवन आतापर्यंत 22 वर्षाचं घालवलं, पण साधूकडे मी विनंती केली. कोणती? कै मी उद्धार पावेना, कै मी उद्धार पावेना, कृपा करेल नारायण, हरी कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. करे करो ने संत, करे करो ने ते संत. काय मी उतार तुकोबारायांनी विनंती केली. साधू बुवा भेटले, साधूची कृपा झाली. कै मी उद्धार पावे, माझा उद्धार ज्या गोष्टीमुळे होणार आहे ती गोष्ट काय? ती गोष्ट साधूने सांगितली. बाबा ही गोष्ट सोम्या गोम्याकडनं आली नाही, सांगा ना मग कुठून आली? आदिनाथ गुरु सखळ सिद्धा, हे आदिनाथापासून चालत आलेलं आहे राजा. हे सोपं नाही. हे सोपं कोणाला आहे सांगू? लोक म्हणतात काय वारी करणं सोपं आहे का? सोपं नाहीच आप्पा, वारी करणं सोपं नाही. म्हणजे सोपं नाही, पण सोपं कोणाला आहे? तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे सोपे, सोपं येड्याला सोपं कधीच होणार नाही, पण इथं शहाणा लागतो. पण 150 झाले त्याच्यामुळे मेळ लागेना. विठ्ठल अरे बाबा शहाणा म्हणजे तुकोबाराय कोणाला बोलले? बाबांचा शब्द आहे. बाबा म्हणायचे एक तर शहाणा असावा, नाहीतर पाक खालून येडा असावा. खालून 1 नंबरला येडा असावा, मधला नसावा. मधला खूप वाईट, कारण तो जगणार बी नाही आणि जगू म्हणजे तुम्हाला कळलं. विठ्ठल आम्हाला आमच्या साधू
माणूसनी सोप्पं करून सांगितलं पहा, सोप्पं करून सांगितलं तर लोक म्हणतात हे असं कुठं असतं का? कसं असतं रे भामट्या? वारी कशी असती? कधी कळेल ती वारी? कित्येक जन्म घेतल्यानंतर ही वारी कळेल. अरे ही वारी ज्या अर्थी कळत नाही, तुझं बिलिंदर कर्म अजून तुला आड येत आहे. विठ्ठल ज्या दिवशी तुझं पुण्य फळाला येईल, लाखो लोकातनं बाजूला पडल्याशिवाय राहत नाही, पण तुला चटके खावं लागतील. चटके तसलं काय नाही. सकाळी नाश्ता, दुपारी चहा, दुपारची नेहारी, संध्याकाळचा नाश्ता, चहा पाणी, हरिपाठ, मग संध्याकाळी पंगत. अशी जोमात आमची वारी चालू आहे. काही कमी नाही. कधी विचार केला का कोणचं कमी आहे? पंढरीचा हो तोच वार करे पंढरीचा, तोच वार करे पंढरीचा. मुकामने लक्ष लावोनी अंतरे, मुकामने लक्ष लावोनी अंतरे, तोच वार करे पंढरीचा, तोच वार करे पंढरीचा. बसल्या बसल्या अण्णा प्रमाण सुंदर दिलं. ज्या वारकऱ्याचं लक्ष अंतरंगामध्ये आहे त्याला वारी कळेल, त्याला पंढरीश परमात्मा कळेल. तो परमात्मा कळावा मायबाप, तो परमात्मा कळावा याच्यासाठी आटापीठ आहे. म्हणजे महाराज वारी याच्यासाठी आहे का? हो महाराज, ती वारी एवढ्यासाठी आहे, एवढ्यासाठी वारी आहे. पण आम्ही वारीला गेल्यानंतर सुखाची गोष्ट करत नाही, पण दुःख समोर घेतल्याशिवाय राहत नाही. साधूंचा बोध आहे, सांगू सुखाची या गोष्टी होती, संतांची भेट होते, पण त्या ठिकाणी सुखाच्या गोष्टी होत नाहीत. म्हणून तो लक्ष अंतरंगामध्ये लावत नाही. बाह्य अंगाने ज्या अर्थी लक्ष लागतं. माझ्या वावऱ्याच्या शेजारी एक शेतकरी आहे, मी सांगून जाईन, मला परवाचा अनुभव आलेला. तो वारकरी इतका निष्ठावंत आहे, पण कारभाऱ्याच्या पुढं काय चालतं? कारभारी म्हणला मीच वारीला जाणार आहे, तुला लक्ष इकडे द्यावं लागेल, पीक आता जोमात आलेले आहे. तो म्हणे काय हरकत नाही कारभारी, तुम्ही जा. कारभारी आळंदीपासनं पंढरपूरला निघाले, पण कारभाऱ्याचं लक्ष घराकडे आणि शेतात जो करतो त्याचं लक्ष आळंदीहून पंढरपूरकडे. मी का बोलतो लक्षात घ्या मायबाप. तो सकाळी उठल्या उठल्या माझ्यासोबत वावरात यायचा. महाराज आमचे कारभारी आज कुठे आहेत ते थोडंसं बोलायचं, मला फोन लावून द्या बोलायचं. मी म्हणायचं अरे तुला ज्याच्यासाठी ठेवलं त्याच्याकडे लक्ष दे, तुझं लक्ष तिकडं कसं काय? तो म्हणे महाराज मी यंदा वारीला गेलं नाही, फक्त देहाने मी इथं आहे, पण मनाने माझी वारी चालू आहे. तो दररोज विचारायचा आजचा मुक्काम कुठे, आज जेवण झालं का, नाश्ता केला का, आता पुढे कोणत्या गावाला प्रवास आहे, हे प्रत्येक दिवसांगणित विचारायचा. आणि काल तो विचारला दादा कारभारी तुम्ही आता कुठे? ते म्हणे वाकरीहून पंढरपुरामध्ये जातोय. मग आता तुम्ही पंढरपूरला जाणार, चंद्रभागेचं स्नान करणार, पुंडलिकरायाचं दर्शन घेणार, नामदेव पायरीचं दर्शन घेणार, मग पंढरीश परमात्म्याची नगर प्रदक्षिणा करणार दादा. आणि हा म्हणतोय पाऊस नाही झाला, वड्यातली मोटर चालू केलती का? दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. जो पंढरपूरला गेला त्याचं लक्ष कुठे? वावरात आहे. आणि जो घरी आहे वावरात आहे त्याचं लक्ष कुठे? मग आता वारी खरी कोणाची सांगा? जो पंढरपूरला गेला त्याची वारी का जो घरी आहे त्याची वारी? मग असे लाखो लोक कुठे? पंढरपूरच्या वाटेवर आहेत, पण 2-5 किलोमीटर चालणं झालं की त्यांचा मोबाईल कानाला आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रपंचाच्या नश्वर संसाराचा विचार करतो, पण त्या वाटेवर जर आपल्या डोक्यात जर प्रपंच असेल तर अंतरंगामध्ये लक्ष नसेल ती वारी काय खरी महाराज?
ती वारी कळेल, एकादशी कळेल. अरे ती एकादशी आणि ती वारी कळण्यासाठी काय करावं लागेल महाराज? अंतरंगामध्ये लक्ष लावावं लागेल. आणि अंतरंगामध्ये लक्ष लागण्यासाठी पुण्यफळाला यावं लागेल. आणि पुण्यफळाला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी साधूची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारावरती चैतन्यनाथाची कृपा झाली आणि चैतन्यनाथाने दिलेला शब्द तुकोबारांनी क्षणाक्षणाला नोहे 21,600 वेळा ती वारी अप टू डेट चालू होती. कोणती वारी सांगतो? येणारा श्वास आषाढी आणि जाणारा श्वास कार्तिकी होता. कळली वारी? येणारा श्वास आषाढी आणि जाणारा श्वास कार्तिकी होता. काया नगरी पंढरपूरची वारी चालू होती. आत्माराम नावाच्या पांडुरंगाची भेट तो अंतरंगामध्ये घेत होता. का हो तुकोबाराय, तुम्हाला साधूनं दिलेलं तत्व कळालं आणि साधूकडे विनंती काय केली? साधूकडे एकच विनंती केली. कोणती केली? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाये डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. उचित ते करा. पण पुढे काय? खोटा का खरा? माझा भाव जाणो नि खरा. पण आमचा खरा चाललाय का खोटा चालला आम्ही शोधायला तयार नाही. आम्ही पाहतो दुसऱ्याचं वाकून आमचं ठेवतो. वा वा, खरं बोलता विठ्ठल. आमचा भाव जर खरा असेल तर पंढरीला जायची गरज आहे. आमचा भाव खोटा आहे म्हणून पंढरीला चाललो. तुम्ही म्हणाल महाराज एवढे लोक गेले ती वेडे होते का? मी काय पाकिस्तानहून आलो का? मी बी महाराष्ट्रातून आलो, महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून आलो. मला चुकीचं सांगायचं नाही. माझ्या बापानी जसं सांगितले तसं तुम्हाला सांगतं. मला काही कळत नाही. आणि मला जर कळलं असतं तर इथं थांबायच्या लायकीचा नसतो. मला काही कळत नाही म्हणून इथं थांबवलं बरं का. मायबाप चांगला विचार केला तर लक्षात येईल ही गोष्ट. कारण आमचा भाव खरा असेल तर देव सुद्धा खरा आहे. आमचा भाव खोटा असेल तर देव सुद्धा खोटा आहे. आमचा भाव मुठभर असेल देव सुद्धा मुठभर आहे. आणि आमचा भाव विशाल असेल तो भाव माझ्या माऊलीचा झाला. आणि ज्यांनी ही माऊली प्रकट केली ना त्यांचा भाव किती मोठा असेल. विठ्ठल सोपं आहे का महाराज? अरे हाताच्या कृतीतून माऊली प्रकट करते म्हणजे ती माऊली साधी आहे का? ज्या अर्थी माऊलीला हे विश्वाचे माझे घर दिसलं त्या अर्थी आम्हाला आमचं घर दिसत नाही. आमच्या घरात भेदभाव आहे. गुरुशिवाय तो अनुभव प्रकट होणार नाही. भाव खरा आहे ना महाराज. आमचा भाव खरा आहे. आमचा भाव खरा आहे म्हणून आम्ही तुमच्या कीर्तनाला आलो.
कीर्तन असे 96 पिढ्या ऐकले, त्यांचं सांगायचं काम आहे आपलं ऐकायचं. झाला का फराळ? हां, कीर्तनाला गेलो होतो. अरे कीर्तनात आलास पण तुझ्या आयुष्याची किरकिरी घालवलास का? आम्ही कीर्तनाला जातो पण आयुष्याची किरकिरी सोबत येते. ते अर्थे आमचा भाव खोटा आहे. कारण आमचा देव खरा असेल ना तर माऊली सांगतात पहा, हे विश्वाचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंबहुना चर आणि आचर आपण झाला. अरे आपण तो होण्यासाठी काय करावं लागेल? मार्ग दाबूनी गेले आधी दयाने संताते, दयाने संताते, दयाने संताते, मार्ग दाबून गेले आधी दयाने संताते, दयाने संताते, दयाने संताते. संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, त्या मार्गाने जावं लागेल. तेनेची पंते चालो जाता न पडे गुंता कोटे काही. मग आमचा गुंथा निघला का? प्रत्येकाने आपला विचार करायचा. वारीचं जाऊ द्या बाजूला, आपली वारी व्यवस्थित चालू आहे का प्रत्येकाने आपलं चेक करायचं. कारण आपल्याला वारीमध्ये कुठे व्यत्यय आला का, कुठे अडचण आली का, आपले तंबू जागेवर आहेत का शोध घ्यायचा. हृदय दाविला ईश्वर, हृदय दाविला हृदय गाविला ईश्वर, हृदय गाविला ईश्वर. केला संताने उपकार, हृदय दाविला ईश्वर, केला संताने उपकार, हृदय दाविला ईश्वर. आपण आपला शोध करा, आपण आपला शोध केला संताने उपकार, हृदयी दाविला स्वर. तो विश्वर, तो परमात्मा विश्वात्मक असणारा हृदयाच्या ठिकाणी आहे. मग कुठे सांगा ना, ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्नेशी. ती वस्तू का? अरे तीच मी वस्तू आहे. पण मला शोधत बसले लोक कुठं? आळंदीत, कुठे देहूत, कुठे पंढरपुरात. मी शोधेन, मी भेटेन त्यांना. अरे भेटेल, पण कधी भेटेल? माऊली सांगतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे ना अगरवत्ता करावे दास्य सकाळ. दास व्हायला कोण तयार नाही. सगळेच महाराज झाल्यावर ऐकाव कोणी? विठ्ठल. सगळ्यांनाच हाव सुटली महाराज व्हायची. सगळ्यांनाच वाटतं मी बाबा व्हावं. बाबा होणं एवढं सोपं आहे का रे राजा? जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. आपल्या बापाला, आपल्या आजोबाला विचारा काय त्रास सहन केला. आपण आयत्या पिठ्यावर योगोटे आहेत. आम्ही किती भाग्यवान आहोत. आमचं भाग्य किती मोठं आहे. आम्हाला सहजासहजी पंढरपूर कळालं. काही करावं लागलं नाही आम्हाला. सहज बोलता बोलता आम्हाला पंढरपुराशी गाठ घालून दिली. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. काय शिकवलं आम्हाला? तेच पंढरपूर इथे दाखवलं. कशाला जातो दूर बाबा, तुला इथेच पंढरपूर. अरे ते पंढरपूर आहे. पंढरपूर कळालं महाराज, पण वारी कशी करायची हेच आम्हाला कळेना. वारी करायची 21,600 वेळा अप टू डेट वारी चालू आहे. फक्त लक्ष लावून राहा. बस सोपा मार्ग आहे. लक्ष लावून राहा. गोविंदुगा आम्ही कीर्तनात आहे पण कीर्तनात नाही. कुशल नाही म्हणतात बघा. आम्ही कीर्तनात आहे पण कीर्तनात नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे, आम्ही देहाने तुमच्या जवळ आहे पण मनाने लांब. मग माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथे, मनोमार्गे गेला तो तेथे, मनोमार्गे गेला तो तेथे मुखाला. मार्गे गेला
तो चिरंजा हरी पाठी स्थिरावला तो चिरंजा हरी पाठी स्थिरावला तो चिरंजा हरी पाठी स्थिरावला तो चिरंजा आम्ही मनाच्या मार्गाने धावत असेल, हरीच्या मार्गाने धावत नसेल, हरीचा मार्ग जोपर्यंत करत नाही, कारण हरी कोण म्हणत नाही, चोर सुद्धा हरी म्हणतात. आप्पा चोर सुद्धा हरी म्हणतात. चोरी करायला गेल्यानंतर हरी हरी म्हणतात. एखादा बेवडा जर स्मशानभूमीच्या शेजारून जात असेल तो सुद्धा हरी हरी म्हणतो. पण हरी हरी म्हणताना जर ओळखून म्हटला तर जन्म मरण टळल्याशिवाय राहत नाही. पण न ओळखता जर हरी म्हटला असेल, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे त्याचे नावच नावे ठावे त्याचे नावच नावे ठावे हाका मारे ज्याच्या नावे त्याचे नावच नाही त्याचे नावच नाही ठावे त्याचे नावच नाही ठावे. महाराज त्याचं नाव माहिती नसेल तर आमचं जन्म मरण टळू शकत नाही. टळणार नाही का बरं टळणार नाही महाराज? आमच्या आजोबा पंजोबापासून वारी आहे. आमचे आजोबा पंजोबा करत होते, अप टू डेट आम्ही तसंच करतोय. अरे ते गेले ते गेले, पण तुला सुद्धा एक दिवशी जायचं आहे. पण जर वारी कळून घेतलास तर जन्म मरण टळल्याशिवाय राहत नाही. मग कोण हरी म्हणत नाही? ऐक राजा, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे. कितीदा जन्म कितीदा मरे, कितीदा जन्म कितीदा मरे, कितीदा जन्म कितीदा मरे. हरी नाम घेता सुटे जन्म मरणाची वर्ता. एक हरी नाम घेता सुटे जन्म मरणाची वर्ता. एक नाम घेता कुठे जन्म मरणाची व्यथा. एक नाम हरी घेता कुठे जन्म मरणाची व्यथा. हरी नाम एकची घेता. मग आम्ही काय दोन घेतो का महाराज? आम्ही हरिनाम एकच घेतो. अरे एक घेतो पण मन दोनात ठेवतो. काय उपयोग आहे? म्हणजे सकाळी एका हरीचं नाव घेतो, दुपारी एका आणि संध्याकाळी एका. हरी कळला का? हरी हरी म्हणता. मग कितीदा हरी म्हणतो? हरी हरी म्हणती सारे, कितीदा जन्मे कितीदा मरे. हरी नाम एकची घेता, चुके जन्म मरण वेता. मग आता कोणतं एक नाम आहे? एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढरी मना, एक तत्व नाम दृढरी मना, एक तत्व नाम दृढरी मना. हरीशी करुणा येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझे. त्या हरूला तुझी करुणा यावी अशी वाटत असेल ना राजा, एक तत्वाचं नाम घ्यावं लागेल. मग एक तत्वाचं नाम कुठे मिळेल? मोडलीमच्या बाजारात, सोलापूरच्या बाजारात मिळतं का ते? कुठल्या बाजारात मिळते? कसं किलो मिळेल? किती पैसे दिल्यानंतर मिळेल? अरे पैशाची गरज नाही, पैशाची गरज नाही. हरी तुझ्या जवळ आहे, ओळखीची गरज आहे. पण आता ओळखीची आणि ओळख करून घेतलेल्या जवळ जावं का बिगर ओळखीच्याची संगत धरावं? ज्याला हरीच कळला नाही अशांची आम्हाला जर गाठ पडेल तर हरी आम्हाला 96 पिढ्या वारीत भेटणार नाही. आणि तो हरी भेटावा आणि ती वारी कळावी असं वाटत असेल तर ज्यांनी ती वारी पूर्ण केली त्यांच्याकडे नाक घासावं लागेल. सद्गुरु सिद्धावे शरण, सद्गुरु सिद्धावे शरण.
प्रमाण सुंदर आहे. सद्गुरूला जावे शरण, त्याचे धरावे चरण ना. मग बऱ्याच लोकांनी चरण धरली पण हरीचा काय तपास लागला नाही. चरण कोणचे धरायला पाहिजे ही फक्त आनंद संप्रदायामध्ये रीत कळेल, बाकी ठिकाणी काही नाही. कोणते चरण धरायला पाहिजे, त्या चरणाने हरीची प्राप्ती होते. पण नाथ बाबा म्हणले हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग आता कोणते पाय धरल्यानंतर हरी प्राप्त होईल? काय चाललंय बाजारात? समाज सोन्याहून पिवळा आहे. चांगला विचार केला तर, पण आमच्यासारख्या भामट्याने बाजार बसवलाय. विठ्ठल तो हरी शोधायला जायची गरज नाही. तो हरी कुठून येत नाही आणि कुठं जात नाही. मग आता कोणत्या हरीचा शोध घेताय तुम्ही? कोणत्या हरीची वारी करताय तुम्ही? कधी केला विचार? मायबापा हो सांगू तुम्हाला, तुमच्या आईची कुश पवित्र आहे, तुमच्या आजोबा पंजोबाची खानदान चांगली आहे. आजोबा पंजोबाची खानदान चांगली आहे म्हणून बापाच्या कृपेने हे तत्व मिळालं. तो हरी कळाला, ती वारी कळाली. जर आपल्या जीवनामध्ये ती वारी, ती पंढरपूरचं, पंढरीश परमात्म्याचं महत्त्व कळण्यासाठी बघा, एकनाथ बाबांचे आजोबा भानुदास महाराज जर त्यांच्या आपल्या या साधू संतांच्या नंतर जन्माला आले असते, पण त्यांनी लिहून ठेवलेल्या अभंगाचा आज उपयोग झाला. जर भानुदास महाराजांनी पंढरीश परमात्म्याचं महत्त्व कळून सांगितलं, त्यांच्या पोटी येणारे चक्रपाणी महाराज, त्यांच्या पोटी येणारे सूर्यनारायण महाराज, सूर्यनारायण महाराज आणि त्यांची पत्नी रुक्मिणी माता, हे दोन्हीही नाथबाबा जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी गेले. हे तिसऱ्या दिवशी गेले, पण तिसऱ्या दिवशी का गेले त्याचं कारण साधू संतांनी सांगितलं. नाथबाबा मूळ नक्षत्रावर जन्मल्यामुळं त्यांचे आईबाप दोन्हीही गेले. आजी आजोबाने सांभाळ केला, पण पंजोबाची गाठ अशी होती. नाथ संप्रदाय म्हणजे नातांची भरपूर संपत्ती इस्टेट होती, पण जो पंढरीश परमात्मा विजापूरच्या राजाने नेलेला तो परत पंढरपूरला आणला. सांगू आता, माऊली महावैष्णव ज्ञानोपारायनंतर 22 वर्षाचं आयुष्य माऊली महावैष्णव ज्ञानोपारायला कळाला. राहिलेलं उर्वरित कार्य 78 वर्षाचं आयुष्य ज्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाला लाभलं, माऊलीचं राहिलेलं कार्य ते माझ्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाने तुमच्यापर्यंत पोहोचवलं. योग्य 28 विटेवर उभा राहणारा पंढरीश परमात्मा भानुदास महाराजांनी पंढरीश परमात्म्याला इथं आणलं, पण योग्य 28 उभा असणारा पंढरीश परमात्मा जाणून देण्याचं कार्य समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी केलं. माऊलीनं जसास तसा अनुभव लिहून ठेवला, तुकोबारांनी जसास तसा अनुभव लिहून ठेवला. पण माझे बाबा म्हणायचे, भाऊ नामा म्हणे तुका म्हणे नगद्या तू काय म्हणे. नामा म्हणे तुका म्हणे दररोज चालू आहे, चाली लावून म्हणायचं चालू आहे. पण माझ्या साधूनं सांगितलं, जे जे आपणाशी ठावे ते दुजाशी सांगावी, मज अनुभव आहे अंगे तुका म्हणे. चाकलात तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही. तुम्हाला पंढरीश परमात्मा कळाला, वारी कळालं, कारण तुमचं जन्मोजन्माचं पुण्य फळाला आलं, कारण तुमच्या आईची कुश पवित्र आहे. विठ्ठल काय त्रास झाला आईला? काय त्रास झाला? काय त्रास झाला? वाणीनं बोलण्यासारखं आहे, वाणीनं वर्णन करण्यासारखं आहे.
अरे ज्या आईला आई व्हावं लागलं ना, 9 महिने 9 दिवस खरट आंबट तिखट माती खा, अमकं खा तमकं खा, 9 महिन्याची डोहाळे पूर्ण झाले, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि पुन्हा तो जन्माला आला. पण जन्माला येत असताना आईच्या गर्भामध्ये वचन दिलं होतं, आई मी आयुष्यात कधी त्या देवाला विसरणार नाही. भगवंताशी वचनबद्ध झालेला जीव धरणी वारा लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. कारण बाहेरचं वातावरण याला सुटेबल झालं आणि आईला ओळखत नव्हता आणि ती ओळख विसरल्यामुळं थोर झाली हानी. कारण ती हानी ती ओळख करून देण्यासाठी साधूला वैकुंठाहून मृत्यू लोकात यावं लागलं. आम्ही वैकुंठ कारणाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले ते ऋषी साच भावे साच भावे वर्ताया. हो संतांचे मार्ग, झाडू 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 संतांचे मार्ग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष सेवन केला. कोणता रस? ब्रह्मरस सेवन केला. साधूच्या कृपेनं ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. ब्रह्मरस ज्या क्षणाला ज्या तिथीला ज्या वेळेला मिळाला त्या दिवशी आमचा खरा जन्म झाला. नाहीतर आम्ही जन्मून सुद्धा मेल्यात जमा होतो, जन्मून सुद्धा मेल्यात जमा होतो. साधूनं ब्रह्मरसाचा काढा दिला, जन्म मरणाची पीडा घालवली. म्हणजे नेमकं काय केलं? साधूनं आम्हाला अस्तित्वाची जाणीव करून दिली. सांगा ना तुकोबरा आहे, तुम्ही कधी तुमची ओळख करून घेतला? तुकोबरा म्हणजे आम्ही माघ शुद्ध दशमीच्या दिवशी ओळख केली. मग कशी केली? तुकोबरा म्हणतात मी वासुदेव तत्व हळू मी वासुदेव तत्व कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. आहे नामुख सभाग्या संता, आहे नामुख सभाग्या मागू जागा दाता तुझा काही न मागू जागा, काही न मागू दाता. वासुदेव वासुदेव करीतो मेरा, वासुदेव करीतो मेरा. वासुदेव करीतो फेरा, वाडिया आत बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, जवाब द्याल नाही तरी माघारा जातो. मग तुकोबराने ओळख करून घेतली. तुकोबरा तुम्हाला ओळख झाली, बरोबर आहे. पण तुमच्या अनुभवामध्ये तुम्हाला ओळख झाली. आमच्या जीवनामध्ये साधू भेटले पण अजून आम्हाला ओळख झाली नाही. का ओळख झाली नाही? आम्ही सांगितलेल्या तत्वाशी एकनिष्ठ नाही. दिलेलं तत्व साधू भेटला की फुसफुस करून सोडून देतो. एखादा साधक भेटला की मोठ्याने जयहरी म्हणतो. राजा
पण ओळख झाली. पण तुकोबाराय म्हणतात त्याची ओळख झाल्यावरच आम्ही पोटात साठवला. ओळखीला हरी साठविला पोटी आणि होता त्याची भेटी. ज्या अर्थी मला दुःख आल्यावर दुःख जर होत असेल त्या अर्थी माझी कुठेतरी फसगत होते, कुठेतरी मी त्या अनुसंधानापासून बाजूला होतो. दुःख आलं तर आम्हाला दुःखाचा स्पर्शही झाला नाही पाहिजे, कारण कमलाच्या फुलावर दवबिंदू पडलेला आहे पण स्पर्श फुलाशी नाही. आळूच्या पानावरती पाणी किती ओतलं तर मोत्यासारखं दिसतं, पण आळूला झटकल्यानंतर जसं पाणी बाजूला झाल्यानंतर आळू कोरडा राहतो तसं तुमचं आमचं आयुष्य आहे. या प्रपंचाच्या आळूच्या पानावरती बसायचं आहे, पण पाणी जसं झटकल्यानंतर वेगळं होतं तसं आम्हाला वेगळं व्हायचं आहे. साधूनी प्रमाण दिलं संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. कोण म्हटलं कधी मधी? कोण म्हटलं? अंगाला आला ताप देवा तुझा तू माझा बाप बाप आणि अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा बाप. देवाचा बाप व्हायला मोकळा झाला राजा तू. अरे तुला तुझी ओळख झाली नाही ना राजा, तुला ओळख करून घ्यायचं आहे आणि दुःख घालवायचं असेल तर अनादिकालाचं बिलिंदर कर्म संपल्याशिवाय दुःख जात नाही. ते बिलिंदर कर्म त्या साधूच्या कृपेनं आपलं नाहीसं होणार आहे. मग साधूने केलेली कृपा संत कृपा झाली. टप्प्यावर आणून सोडून पुढे चालतो. इमारत जर फळाला आणायची असेल तर साधूच्या कृपेनं या बंगल्याची वास्तू शांती करावी लागते आणि ही वास्तू शांती साधूनं दिलेल्या या 3.5 हाताच्या कुंडलिनी शक्तीमध्ये होम हवनाच्या माध्यमातून नामरूपी आहुती द्यावी लागते, तेव्हा याची शांती होते. विठ्ठल तुम्ही याचं हे तत्व घेतलं, ते आहुत्यात दिल्या. कशात दिल्या सांगा ना? तर ते म्हणायचे आम्ही आहुती दिली. कशी दिली? जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये आम्ही त्या पांडुरंगाला आठवलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती हे स्वप्नी. मला अभंग घ्यायचा होता पाच कोणता? अनेक दुसरे मज नाही नेमिली या चित्तापासून या. पण नंतर थोडंसं काय चेंज केलं माऊलीनं, बाबांना माहिती. हा अभंग मी घेण्याचं नियोजन केलं होतं, पण नंतर काय पलट झाली, या अभंगाकडे आलो. अनेक दुसरे मज नाही आता. मला आता नेमकं काय चालू आहे माझ्या मनात? अनेक दुसरे कीर्तनाला सोडून चालला असेल तर कळतंय ना मी बोललेलं? आम्ही कीर्तनाला बसलो पण कीर्तनाला सोडून जर मनात चाललेलं असेल तर ते मला आता नाही, मज नाही आता. का नाही? जशी जीवनामध्ये जीवन जगत असताना व्यावहारिक दृष्टिकोनातून आम्हाला भाकर चांगली व्हावी, भाकर चांगली खावी असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात परमार्थ सुद्धा चांगला करण्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गोष्टीचा मिलाप झाला पाहिजे. व्यावहारिक दृष्टिकोनातून भाकर चांगली व्हावी, ती आपल्याला पचावी असं वाटत असेल तर उदक, अग्नी, धान्य या तिन्ही गोष्टी एक जीव झाल्यात तर आम्हाला भाकरीला पापडा येईल आणि आपल्याला ती भाकर साजेशी पचेल. आणि ती पचावी असं वाटत असेल तर 3 गोष्टी लागतात, उदक, अग्नी, धान्य. झाल्याकडे पाक आणि एका विन एक कामा नये. तसं युग 28 विटेवर उभा आहे तो कळावा असं जर वाटत असेल तर आम्हाला तो हरी कळावा असं वाटत असेल, आम्हाला ती वारी समजावी असं वाटत असेल तर आम्हाला नेमकं काय केलं पाहिजे? आम्हाला एक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? किती वेळ झालं महाराज तुम्ही एक केलं पाहिजे, एक केलं पाहिजे म्हणताय. आम्हाला देवाच्या आवडीचं केलं पाहिजे, आमच्या आवडीचं नाही. मग आता देवाची आवड काय? आवडे देवासी तो ऐका प्रभू, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी
लोकांना म्हणावं असं वाटतं 12:30-1 वाजेपर्यंत चालू द्या असंच. लादी वस्तीवरची मंडळी येडी झाली काय? एवढा वेळ कुठं कीर्तन असतं का? अरे मग घरात 12 महिने किरकिरी चालती ते जमतं, कीर्तन चालत नाही. अरे कीर्तनामध्ये कीर्तन चांग होय अंग आहे. साधूचे शब्द आहे, देवाच्या आवडीचं आम्हाला केलं पाहिजे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा का हो तुकोबारा. हे तुम्ही केलं का? तुकोबारांना विचारल्यानंतर तुकोबारा म्हणते आम्ही संसारावरती शून्य घातला. प्रपंच हा नाशिवंत आहे आमच्या लक्षात आलं. संसार हे दुःखाचं मूळ आहे कळलं. आम्हाला पहिलंच कळलं होतं जन्माचं मूळ हे दुःखाचं मूळ आहे. मग काय केलं तर तुकोबारा म्हणतात आम्ही ती वारी केली कोणती? अभंगाच्या पहिल्या चरणात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, 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 पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि कमी करी आणि कनकारी रीत व्रत व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. आणि कनकारी आणि कनकारी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. पंढरीची वारी तुकोबाराने केली ती अशी केली. पंढरीची वारी आहे माझे घरी. अनेक न करी तीर्थव्रत. प्रत्येकाचा श्वास चालू आहे, प्रत्येकाची वारी चालू आहे. पण आपली वारी आपल्यासाठी आहे का देवासाठी आहे? आपली वारी आपल्यासाठी आहे का देवासाठी आहे? हा ज्या दिवशी फरक कळेल त्या दिवशी आम्हाला आमची वारी पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो. आम्हाला त्या आत्माराम नावाच्या पांडुरंगाची ओळख झाली. पण उपवासी काय भानगड आहे? हा, पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11वं मन आणि बुद्धीचा निश्चय झाला ना, एकादशी घडते बघा. एकादशी घडते. कधी घडते? पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11वं मन एका लयात आले पाहिजे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे त्या भगवंताचा वास आपल्या जवळ आहे, तो उपवास केला जातो. नाहीतरी गाढवावनी चरपण. वा वा, तुम्हाला बी पाठ आहे. किती खायचं पण एकादशी करायची. मला असं वाटतं आप्पा, आमच्याकडं काही मंडळी शनिवार धरतात आणि पोहे खातात. मी म्हटलं बाबा खिचडी भात जमला असता की. म्हणजे उपवास करण्याला अर्थ तरी काय? उपवास कळलाच नाही. शनिवार आहे, गुरुवार आहे, पोहे खातो, मुरमुरे खातो, मग अर्थ काय त्या उपवासाला? अरे उपवास जर करायचा असेल, माझ्या तुकोबाराचा उपवास सांगून जाईल तुम्हाला. माझे तुकोबारा एकादशी करायचे आणि एका फळाचे 4 भाग करायचे. किती भाग? 4 भाग करायचे. एक भाग देवाला द्यायचे, दुसरा भाग साधूला द्यायचे, तिसरा भाग तुळशीला ठेवायचे आणि चौथा भाग आपण सेवन करायचे. एका फळातले 4 भाग करून 1/4 म्हणजे चौथा भाग स्वतः सेवन करायचे. नव्हे नाहीच मिळालं तर 1 लवंग खायची. तेही नाही मिळली तरी तुकोबाराला काही लागत नव्हतं. तुकोबारा म्हणले आम्ही उपवासीच आहे. कारण अखंड ज्याचं नामस्मरण चालू आहे त्याला काही खाल्लं तरी उपवासच आहे. त्याचा उपवास आहे. कारण त्याचा उपवास म्हणजे ज्याच्याजवळ तो आहे त्याच्याशी त्याचं लक्ष जडलेलं आहे. त्याला काय खातो आम्ही, कसं या सांगतो, कुठं राहतो, अरे काय करतो,
देव खातो देव पितो, देव पितो देव खाते देव पिते, देव खातो देव पितो, देव पितो देव खातो देव पितो, देव खाते देव पिते, देव पिते देव खाते देव पिते, हे देव खातो देव पितो, देव पितो देव खातो देव पितो, देव सवयी जाते निजते देवावरी निजते, हे देवावरी निजते, देवावरी निजते, देव खाते देव पिते, देव पिते देव खाते देव पिते, हे देव खाते देव पिते, देव खातो देव पितो, हे देव खातो देव पितो, देव पितो देव खातो देव पिते, देव खातो देव पितो, देव खातो देव खातो देव पिते. काय सुंदर प्रमाणात देव खातो देव पितो देवावरी निजतो. आता देव खातोय देव पितोय, मग तुम्ही जर म्हणत असाल मी खातो, तुमच्यातला तो निघून गेल्यानंतर 2-5 किलो साबुदाणा 2-5 किलोचे वेपर्स त्याच्या समोर आणले आणि त्याच्यातला भगवंत निघून गेल्यानंतर त्याला म्हणायचं करा फराळ, करेल तो? फराळ होऊ शकत नाही महाराज, त्याचा उपवास बी होणार नाही. त्याचा वारी ज्या दिवशी थांबली ना महाराज, त्याची वारी ज्या दिवशी थांबली ना, त्याचीच मंडळी त्याच्या घरातून कधी बाहेर काढेल याची गॅरंटी नाही. विठ्ठल मग त्यांनी उपवास कोणता करायला पाहिजे? त्यांनी उपवास एकच करायला पाहिजे, ज्याचा गुरुचरणी निसीम भाव, त्याचे मनोरथ पूर्वी देव, गुरु आज्ञा पहावो जड मूड तारे. माऊली म्हणतात, अरे बाबा त्याचा उपवास कधी होतो? या मनाची उत्तम गती, स्वयं लागले परमार्थी, दासी करी चारी मुक्ती ते बांधून हाती, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, निस्वार्थ भावनेनं त्याची वारी चालू झाली तर त्याचा खरा उपवास करतो तो कोबार आहे. पुढच्या चरणात सांगतात, व्रत एकादशी, व्रत एकादशी, व्रत एकादशी करीना उपवासी, 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 गाईना हरणीसी मुक्ती नाम, नादेशे मुक्ती नाम, गाईना हरणीसी मुक्ती नाम, गाईना हरणीसी मुक्ती नाम, व्रत एकादशी, व्रत एकादशी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी, व्रत एकादशी, व्रत एकादशी करीना उपवासी. तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, बाबा व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखीनं. आता काय अहर्निशी म्हणजे निस्वार्थ भावनेनं साधूनं दिलेल्या तत्वावरती तो जीवात्मा आरूढ आहे ना, त्याचा उपवास दररोजच चालू आहे, एका दिवसासाठी नाही. त्याच्यापुढे तुकोबार म्हणले 15 दिवस आहे एक एकादशी, कार्य न करसी
व्रतसार काय तुझा जीव जातो एका दिशीन फराळाचे मिशी धनी घेशी तुकोबाराय म्हणतात. अरे सकाळी मी म्हणतो जेवणापेक्षा डबल फराळ करतो माझी एकादशी म्हणतो. त्या एकादशीला अर्थ नाही राजा. साधून दिलेल्या तत्वाशी तू एकनिष्ठ असेल ना तर जेवण करून सुद्धा तुझा उपवास घडेल. जेवण करून सुद्धा उपवास घडेल. पण त्या तत्वाशी तू आरूढ झाला पाहिजे. ते तत्व आरूढ होण्यासाठी आमच्या काहीतरी साधूची कृपा आमच्यावरती व्हायला पाहिजे. साधूनं दिलेल्या तत्वाशी आमचं नातं जोडलं पाहिजे. नाभी कमलापासून मस्तिष्क स्थानाकडे जाणाऱ्या त्या वारीचं लक्ष लावून राहा गोविंदुगा. लक्ष जर त्या गोविंदाकडे लागलं तर आपण त्या स्थितीमध्ये असताना सुद्धा तुकोबाराय म्हणले मला लोक वेडं म्हणत होते. तुम्हाला काय म्हणतात? येडं. तुमच्याकडे लोक तुम्हाला येडं म्हणतात की नाही? कारण जोपर्यंत माणूस प्रपंचामध्ये परमार्थ करता करता येडा होत नाही तोपर्यंत आमचा खरा उपवास आमची खरी वारी पूर्णत्वाला जात. आमची वारी पूर्णत्वाला जाण्यासाठी तुकोबारायला समाज म्हणत होता वेडा झालो वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो आम्हा पुसू नका काही नामी मानसात नाही. आता तुम्ही कीर्तनात आहे पण कीर्तनात नाही. मी जे बोललो तुम्ही माणसात आहात पण माणसात माणसात आहेत पण माणसात नाही. ही स्थिती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आमची वारी पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि ही जाण्यासाठी काय करावं लागेल? वेडं व्हावं लागेल मायबाप. आणि एकदा का तुम्ही वेडं झालात, वेडं झालात कोणासाठी झालात? मुलासाठी वेडं झालात, बायकोसाठी वेडं झालात, प्रपंचासाठी वेडं झालात, संपत्ती गोळा करण्यासाठी वेडं झालात, सगळ्या गोष्टीसाठी वेडे झालात महाराज. प्रमाण भरपूर आहे. त्यांना पहाटेचे 4 वाजतील. तुम्ही उभं टाकल्यावरच मला अंगाला काटा आला. विठ्ठल लक्षात आलं. वस्ता तो का भी वस्ताद अभी नीचे से ऊपर उठ गया तो मेरा कुछ. कारण जुन्या तालमीतली मंडळी आहे प्रमाणा पाठोपाठ प्रमाणा देणार आहेत. पण ही मंडळी म्हणते महाराज तुमचं राहू द्या कीर्तन. करा वाजायला लागले. किती वाजायला लागले? करा वाजायला लागले. आता याची भूक लागलेली आहे. कशाची एकादशी कशाची वारी पंढरपूर काय सांगताय महाराज. मी थोडकाच वेळ घेणार आहे मायबाप. कारण ही संधी मिळण्यासाठी मला बऱ्याच जन्माची तपश्चर्या करावं लागली तेव्हा लादी वस्तीवरची सेवा भेटली. पंढरपूर मोडलीम हे साधं आहे का? मोडलीमच पंढरपूर आहे. काय घेऊन बसला? या महाराष्ट्रामध्ये आनंद संप्रदायाचं लेखाजोखा जर पूर्वीच्या काळी जर केला जात होता, आम्ही उभ्या महाराष्ट्रात सांगतो की या महाराष्ट्रामध्ये खरा आनंद संप्रदाय जर कुठं असेल राहुरीच्या नंतर तर मोडलीमला हे छाती ठोकपणे आम्ही सांगतो. त्याची अनुभूती त्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते. संगती कुसंगती होते पण संगतीतल्या लोकांनी संगत सोडता कामा नये. संगत करना सज्जन की सुने दो दो बात पण संगत करना दुर्जन की तो खाए गदे केला. संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची. अरे दुर्जनाच्या सावलीमध्ये कधी बसू नका. सज्जनांनी लाथा जरी मारल्या ना त्याचे पाय सोडू नका. विठ्ठल आमची वारी कधी पूर्ण होईल सांगू माय बाप? कधी होईल सांगू? आम्हाला आमच्या आईमध्ये पांडुरंग दिसला पाहिजे. आम्हाला आमच्या मुलांमध्ये पांडुरंग दिसला पाहिजे. आम्हाला आमच्या प्रपंचात पांडुरंग दिसला पाहिजे. मला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पांडुरंग दिसला पाहिजे. आणि ही गोष्ट जोपर्यंत अनुभवाला येत नाही ना अनंत उपकार त्या महात्म्याचे आपल्या. ही मोठेपणा म्हणून नाही सांगत. काय द्यावे त्याशी भावे उतराय ठेवी तो हा पाहिजे. आम्ही आमचं सर्वस्व समर्पित केलं ना तर मायबाप हो तुम्हा सर्व मंडळीला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. अहो तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला हिरा सापडला. हो हिरा तुमच्या परिसरामध्ये समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा नंतर जो हिरा भेटला ना तुम्हाला, तुम्ही लय भाग्यवान आहात. तुम्ही भाग्यवान आहात.
कारण इतके भाग्यवान तुम्ही आहात ना. साधूचा निरोप जशाच तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला, जसा साधून दिला होता. फोडिले भांडार धन्याचा हा माल आणि मी तव अमाल भार. या न्यायाप्रमाणे तुम्हाला सहज बोलता बोलता तुमच्यापर्यंत आला. तुम्ही किती भाग्यवान आहात. आम्ही दैवाचे आणि दास श्रीपाद रायाचे. आम्ही श्रीपादाचे दास झालो. मग दास होणाऱ्याला कधी मेवा कमी पडतो. सेवक व्हा तुम्ही, मेवा कधीच कमी पडणार नाही. मगाशी जाधव बाबाचा नामचा विषय झाला की जाधव बाबा म्हणले, सारंग काका बाजारामध्ये 1 पैसा 2 पैशाला पाणी विकणारी माणसं, ही गायकवाड दाजी, ही मंडळी रात्रंदिवस कष्ट करणारी मंडळी. या मोडलीमकरांचा विषयच असा आहे, अरे करी न ते काय नोहे महाराज आणि परी पाहे बीज शुद्ध अंगाने केलेलं कर्म आज पंढरपूर वसवलेलं तुम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळालं. याच्या पुढचं अजून काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे तुम्हाला? पंढरपूरला न जाता सुद्धा आळंदी आणि पंढरपूर आणि देहू इथं प्रकट केलं. याच्या पुढची कमाई अजून काय पाहिजे? अरे किती कमवलो, किती बंगले बांधले, किती गाड्या घेतल्या, किती इस्टेट कमवली, याला किंमत नाही. पण आयुष्यात येऊन आपल्याला काय नेमकं केलंय याला खूप मोठी किंमत आहे. याच साठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. निस्वार्थ भावनेनं केलेली सेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणाचा श्वास सुख आणि समाधानाचा सोडणार आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरान भेटी रखुमाईच्या वरा. त्या रखुमाईचा वर तुमच्या मोडलीम गावामध्ये आला. या साधूची कृपा आहे. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविते. मग हे एवढी सायास करून आम्हाला शिकवलेल्या साधून असेल तर साधूला विसरून चालणार नाही. आमच्यासारख्या भामट्याला आज कीर्तन ऐकून उद्या विसरलं तरी चालेल, पण तुम्हाला तुमच्या महात्म्याने दिलेल्या तत्वाला विसरू नका. आमच्यासारखे कित्येक येतील, कित्येक जातील, आम्हाला विसरला तरी चालेल, पण चांगला विचार केला तर तुमच्या जीवाचं सोनं होणार आहे. आणि ही गोष्ट जर विसरलात तर विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. आमाऊली सांगतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो धनंजया जिया परी. अरे देहाच्या गावाला आल्यानंतर तुमचं बारसं झालंय. 1 दिवस तेरशाचा निश्चित ठरलेला आहे. ही मंडळी सगळ्या पाहुण्या रावळ्याच्या भावकीच्या साक्षीनं तुमचं 13वं करणार आहे, 13 होणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सावध व्हायचं आहे. मरणाआधी सावध व्हावे. मानवाची उत्तम काया जन्म घालू नये. जन्म घालू नका वाया. वायाला जन्म घालू नये असं वाटत असेल तरी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 पंढरीची वारी आहे माझे घरी. अनेक न करे तीर्थव्रत व्रत एकादशी कर्ण उपवास गायीना हरणे समकी नाम. भगवंताचं नाम मुखाने जर घेताना तर शास्त्र सांगते गा आत जागा, गा गा आत जागा. कुठे जा? नुसतं गाऊ नको. नाना 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 काय गातो ते कळेना. राग आळवितो नाना
काय गातो कळे ना, राग आळवितो नाना, पण महात्मे सांगतात गा आत जागा आणि प्रेम मागा पांडुरंगा. पांडुरंगाला प्रेम मागायचं असेल तर आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. कारण बाह्य अंगानं बुवा किती नटून आला याला महत्त्व नाही, पण आतून किती फोडणी बसलेली याला महत्त्व आहे. कारण आतमधली फोडणी जर व्यवस्थित बसेल तर भोजनाची तृप्ती होऊन ढेकर आल्याशिवाय राहणार नाही. पण बाह्य अंगाचा बुवा मला कामाचा नाही. बाबा म्हणायचे चांगला विचार केला तर गोष्ट लक्षात येईल, नाहीतर जा बुवा तिकडेच आणि बाबा तिकडेच, सगळे तिकडेच, काही घेणं देणं नाही. समाजाचं ज्याला घेणं देणं आहे तो स्वतःच्या प्रपंचावरती शून्य घातला आणि हरिभजनाने डग जवळलं. जग ढवळलेलं आहे, मग आम्हाला जग ढवळायचं आहे. मग काय करायचं आहे? कारण पृथ्वीपेक्षा पाणी धापट, ऐका मायबाप, पृथ्वीपेक्षा पाणी धापट, पाण्यापेक्षा तेज धापट, तेजापेक्षा वायू धापट आणि वायूपेक्षाही अनंत पटीनं मोठं आहे ते भगवंताचं नाम. गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ, नाम आहे गगनाहुनी वाढ. ज्ञानदेवा पोसे निवृत्तीसी ताड, ज्ञानदेवा पोसे निवृत्तीसी ताड, ज्ञानदेवा पोसे निवृत्तीसी ताड, ज्ञानदेवा पोसे निवृत्तीसी ताड. गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ, नाम आहे गगनाहुनी वाढ, नाम आहे गगनाहुनी वाढ. नामाची गणती केली तर गगनापेक्षा श्रेष्ठ असणारं नाम आपल्या साधूने आपल्याला हृदयामध्ये साठवायला सांगितलं. साठविला हरी जिह हृदय मंदिरी, त्याची सरली हरी आला हाता, मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरीन काही उरो नेदी उरी. हरी आता काही उरू देणार नाही, पण एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? हरीची संगत चांगल्यापैकी केली पाहिजे. पण आपण संगत करतो दुःख आलं की. पण कबीरदासजी म्हणतात दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे वो दुःख काये को खोय. ज्याने सुखामध्ये आपण त्या भगवंताला जर विसरलात नाही तर दुःखाला सुद्धा तुमच्या कुठे राहील? तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराय. योगक्षम त्याचे जाणे जडभारीन वाट दावी करी. तो मार्ग दाखवतो आणि मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाही. मग काय करा साहेब सांगू तुम्हाला, तर त्या साधूमध्ये काय पहा, तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. पण तुकोबारा म्हणतात एकदा त्या भगवंताचं नाम जर घेतलं ना मायबाप, तर आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. पण शुद्ध सात्विक नाम घेऊन, ऐका जरा, शुद्ध सात्विक अनादी कालाचं तत्व घेऊन मनाच्या मार्गाने धावत असाल, तो मनाचा मार्ग एका दिवशी फटका दिल्याशिवाय राहत नाही. मी आहे, माझं पोरगा आहे, नाही तर आम्ही दोघं संगच असेल तर आमच्या दोघालाही ब्रह्मदेवाचा बाप आला तर सोडणार नाही. कारण शास्त्र सांगतंय आम्ही जे देहाने केलेलं कर्म तर भोगावंच लागेल, पण इंद्रियांनी केलेलं सुद्धा कर्म आम्हाला भोगावं लागेल. कारण केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ब्रह्मदेवानी एक गोष्ट तुमच्या आमच्या पुढे मांडून ठेवली, जे जे संचित्ती लिहिले ते कदा कल्पांती न चुकले, भोगत न घडे संचित्ता वाचुनी. ते भोग भोगल्याशिवाय आम्हाला सुख मिळणार नाही. पण भोग भोगताना एक गोष्ट केली पाहिजे. कोणती? मनोनी मनी मानू नये खेदू, आणि मनावा गोविंदू कधी मधी. कोण म्हणलं वेळोवेळा? वेळोवेळा चालू ज्याचा आहे त्यांच्या लक्षात आलं मी चुकीचं बोललो म्हणून. पण वेळोवेळा ज्यांचं चालू नाही ते फक्त अंगाला ज्या वेळेस दुःख, शरीराला दुःख भोगावं लागतं त्यावेळेस देवा 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 करतो, आणि ते दुःख संपलं की आम्हाला देवाची ना आमची काही गाठ भेट पडली नाही. मग सांगा, मला देव शोधायला जाऊ का? देव आपल्याकडं आहे. मला सांगा बाबा, लाखो दिंड्या कुठे आहेत? पंढरपूरला आहेत.
पण मी एक गोष्ट लक्षात घेतो, ज्याला लाखो दिंड्या पंढरपूरला पंढरीश परमात्म्याच्या भेटीला गेल्या, पण एक दिंडी पंढरपुराहून आरणगावला आली. किती मोठा महात्मा आहे होतो, किती मोठा महात्मा आहे. अरे विश्वाचा मालक जर ज्याच्या भेटीला जर दिंडी घेऊन येत असेल, त्यांनी त्याच्या आयुष्यात मध्ये कर्म काय केलं असेल सांगून जाईन मायबाप. कांदा मुळा भाजी अवघी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला. मला सांगा, जर प्रत्येक कर्म करताना प्रत्येक गोष्टीमध्ये जर हरी पाहिलेला असेल, त्याला पंढरपूरला जायची गरज आहे का? अरे तो युग 28 विटेवर उभा असलेला त्याच्या भेटीला आला. जीवन जगत असताना तुमच्या पंचक्रोशीमध्ये तुमच्या सहवासामध्ये ज्यांनी जीवन जगलं त्याचा आदर्श जर आपण घेतलो तर श्रीपाद बाबाचं नाम चंद्र सूर्य राहीपर्यंत आमच्या प्रकाशामध्ये ते तर राहणार आहे. आणि हे तत्व, हा सोहळा तुम्ही आम्ही गेलो तरी नसलो तरी चंद्र सूर्य राहीपर्यंत चालू राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. जशी आली तशी गेले, पण आम्हाला कशासाठी आलो हे आमच्या लक्षात आलं. म्हणून तुकोबारा म्हणतात, पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. मग नाम विठोबाचे कोणत्या वाचन? या वाचन नाही, वाचा परा पश्यंती मध्यमा वैकरी. याच्या पुढे अजून सांगू, भूत भविष्य वर्तमान काळ रात्र दिवस याला सोडून त्याच्यानंतर डोळ्याचं पाहणं थांबलं पाहिजे, कानाचं ऐकणं थांबलं पाहिजे, आणि वाचेची बडबड बंद झाल्याशिवाय आम्हाला त्या सुखाला पात्र होणार नाही. ते नाम अंतरंगाने चित्तापासून जर घेतलं तर तुकोबारायांना विचारलं, जिथे तुझे पाय डोळा रूपाचे, जिथे तुझे पाय डोळा रूपाचे जाण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे बोला, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे बोला. तुम्हा मागणे दातारा, एक तुम्हा मागणे दातारा, मागणे दातारा, मागणं एवढंच आहे. कोणतं आहे? अनादिकालापासून कल्पच्या कल्प गेले तिथून चालत आलेलं आहे, आणि ते तत्व माझ्या मुखाने मी जर घेतलं तर मायबाप हो काय होईल. फुलावा विठ्ठल पहा, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोशे मन झाले का हो तुकोबार आहे. हे तुमच्या अंतकरणापासून चित्तापासून त्या भगवंताचं नाम घेतलं, आणि मग भगवंताकडे विनंती कोणती केली तर तुकोबार म्हणतात, आम्ही विनंती भगवंताकडे एक केली. कोणती केली? आम्ही विनंती भगवंताकडे एक केली, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व गुरी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आम्ही संतांचा सहवास मागितला. मग त्याच्या पुढे आणखीन काय मागितलं? देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार. देहाचा विसर पाडी माझा, देहाचा विसर पाडी माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. देहाचा विसर पाडी माझा, देहाचा विसर पाडी माझा, हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. भगवंताचं नाम घेता घेता
देहाचा विसर पडला आणि देहाचा विसर पडल्यानंतर काय नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम